राजूर येथील. थँक्यू. हॅलो 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 धन्यवाद सागरजी. चला वळणार आहोत आणखी एका चांगल्या बिग फाईट मॅच कडे. एक चांगली मॅच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण स्थानिक क्रिकेट पाहिलं, जोगेश्वरीकरांचं क्रिकेट पाहिलं आणि तदनंतर आता मात्र खुल्या गटाला सुरुवात झाली आहे. या अगोदरच्या मॅचचा विचार करता 24 बॉल 24चं समीकरण 1 बॉल 1 वरती येऊन थांबलं आणि त्यातून मॅचचा विजय निश्चित झाला. अर्थातच RM रेम्बो कुठेतरी मॅचच्या विजयाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे होतं, परंतु त्यांच्या हातून निसटता पराभव पाहायला मिळाला आणि त्यातच अधिरा सत्यविनायक कामोडे संघाने त्या विजयावरती आपलं नाव मात्र कोरलंय. तदनंतरची मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. रॉयल चेंबूर आणि जॉर्ज 11 कल्याण. टॉस जिंकला आणि डिसिजन घेतला बॅटिंगचा. रॉयल चेंबूर संघाला मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाते. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज आणि 1 ओव्हर त्यात पॉवर प्लेची पाहायला मिळेल. 24 बॉलचा हा खेळ आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. संकल्प बॉईज, संकल्प मित्र, संकल्प चषक जॉली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला आयोजित केली जाणारी ही मुंबईतील एक चांगली क्रीडा स्पर्धा. मॅचला सुरुवात होते जोरदार टाळ्यांनी. पुन्हा एकदा आणखी एका बिग फाईट कडे आपण वळणार आहोत. रॉयल चेंबूर संघात आज खऱ्या अर्थाने घनश्याम शिंदेची नक्कीच आठवण येते. एक मागील आठवड्यादरम्यान घनश्यामला दुखापत झाली, परंतु नक्कीच या संघाचं देखील एक जबाबदार नेतृत्व घनश्याम आहे. पहिली ओव्हर सॅम्युअल कोम्बिन. पहिलाच बॉल राहुल सुरवाडे लॅबो टॅप केला गेलाय. एकेरी धाव्याने सुरुवात केली जाते. या खेळपट्टीवरती 24 बॉल 22-20 हे समीकरण नक्कीच एक विजयाचं समीकरण असू शकतं. इथे लेग एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. पहिलीच ओव्हर सॅम्युअल कोम्बिन गोलंदाज. ओहो, लेग पॉइंट क्षेत्रामध्ये एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकेरी धाव. एक चांगला प्लेअर, अगदी सी सर्कल 1-2-4चं क्रिकेट चांगलं राहुल खेळतात. अगदी कल्याण परिसरामध्ये, कल्याण ग्रामीण विभागात देखील तितकाच चर्चेत राहतो. सन्मान दाखवला, सन्मान दिला, सिंगल रन घेतलाय. किती झाले रे रोशन? 4 रन. किती बॉल? 3 बॉल आणि 4 रन झाले. तर एक एक्स्ट्रा रन आलाय. एकंदरीत 24 बॉल 24 या अगोदरचा मॅचचा विचार केला. 24 बॉल 24 इथे फाईट आहे, परंतु त्यासाठी 24 बॉल 24 देखील करावे लागणार आहेत. आज स्थानिक गटातून संकल्प बॉईज हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. स्थानिक गटातून त्यांची मात्र फायनल निश्चित झाली आहे. हो, पुन्हा आणखी एक चांगला स्ट्रोक राहुल सुरवाडे. लॅबो या नावाने प्रसिद्ध असलेला कल्याण उल्हासनगर परिसरातील हा खेळाडू आज मात्र संपूर्ण मुंबई, आज याच्या बॅटिंग शैलीवरती, आज याच्या गोलंदाजी शैलीवरती पूर्ण मुंबईची अंडरआर्म क्रिकेटची कारकीर्द या खेळाडूने गाजवली आहे. आज लॅबोची बॅटिंग पाहण्यासाठी देखील अनेक जण इथे आले, तर त्याचा अनेक चाहता वर्ग इथे दाखल झालाय. दरम्यानचा बॉल टॅप केला. रितेश आहेस फेकी केली, परंतु तदनंतरची ही रन कंप्लीट होते. नॉस्ट्राईक एंडला चान्स होता. सिंगल रन मिळतोय. अरे जोरात अजून अजित सर. 1 to go. हे प्रकाश आहे. हा याचं नाव प्रकाश आहे. प्रकाशच बोलला. लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. 1 to go. 5 बॉल आणि समीकरण 6 पाहायला मिळते. आज रॉयल चेंबूर एका वेगळ्या गणवेशात, व्हाईट टी शर्ट, व्हाईट ट्रॅक, आज एक किट घालून मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालाय.
इथे मात्र फटका फसतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती हा पहिला विकेट. सलामीवीर पहिला प्रकाश मात्र माघारी जातोय. 6 बॉल 6 धावा मात्र सॅम्युअलने खर्च केलेत. आज खुल्या गटातील दुसरी मॅच. एकंदरीत 8 संघ खुल्या गटातील या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये. आज शनिवारचा हा सकाळचा, दुपारचा आणि रात्रीचा दिवस नक्कीच क्रिकेटमय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अनेकांनी आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवली. त्या सर्वांचं देखील आज आम्ही संकल्प चषक निमित्ताने हार्दिक असं स्वागत करतो. दरवर्षी जॉली क्रीडा मंडळ ही आवर्जून अशी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन येत असतात. एक ओव्हर 6 रन झालेत. रोहन आलेत नवीन बॅटर. चला स्पीडअप करायचंय. नेक्स्ट ओव्हर आनंद लोके गोलंदाजी मार्कवरती. आनंदला मात्र निवड केली आहे. आनंदने एक चांगली कामगिरी अलीकडच्या काळामध्ये पाहिली. मागील आठवड्यामध्ये सिद्धी बॅकर सारख्या टुर्नामेंटमध्ये आनंद नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. तो आनंद आज जोगेश्वरीकरांच्या या खेळपट्टीवरती मात्र आपलं अधिराज्य गाजवतोय का? रॉयल चेंबूर संघातून नेहमीच त्याच्या माध्यमातून अनेक सामने मात्र त्याने आपल्या संघाच्या वाट्याला आणून दिलेत. चोवीस बॉल 24 मॅच मात्र बघण्यासारखी असेल, परंतु त्या 24 धावा देखील कराव्या लागतील. क्या बात आहे. लॅबो मात्र आज एक वेगळ्या अंदाजामध्ये वेगळ्या फॉर्मात मात्र बॅटिंग करतोय. हे 1 to 4चं क्रिकेट अंडरआर्म मधील सर्वात कठीण क्रिकेट. सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 to 4चं क्रिकेट तितकंच कठीण आहे. इथे पुन्हा टॅप केलाय. म्हणजे प्रत्येक स्ट्रोक आहे तो चांगला टॅप केला. इथे पुन्हा एक चान्स घेतला. रनआउटची संधी. रोहन साळुंके होते. बॉल मिस झाला हातातून. डिक्लेअर स्वरूपात हा बॉल जातोय. चान्स होता इथे. स्ट्राईकला चान्स होता. 9 सेकंडला चान्स होता. पुन्हा टॅप केलाय. राहुलला जाणीव आहे 24 बॉल 24 आपण नक्कीच या मॅच मध्ये आपली विजयाची पकड निर्माण करू शकतो. गोलंदाज आहेत आमच्याकडे. प्रतिस्पर्धी संघावरती आमचं प्रभुत्व राहू शकतं. त्या कारणाने राहुल नक्कीच एक कॅल्क्युलेशन डोक्यात आखलंय. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. सिंगल रन मिळतोय. 5 बॉल 5 रन आलेत. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल अगदी चालाकीने राहुल एक रन पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. अट्टहास दाखवलाय स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा राहुलने. 12 बॉल आणि 12 रन. वैयक्तिक राहुल 11 रनांवरती पाहायला मिळतोय. 12 बॉल मधील 11 रन तर वैयक्तिक त्याच्याच नावे आहेत. म्हणजे एक चांगला पाठलाग धावांचा करतोय. पहिल्याच इनिंग मध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतोय. तसेच हर्ष परब आणि साटम बंधू आज क्रीडा स्पर्धेनिमित्ताने उपस्थित झालात. स्वागत आहे आपलं देखील. आज आपण दाखवलेलं या संकल्प चषकावरचं हे आपलं प्रेम हार्दिक असे स्वागत करतो आम्ही. 12 बॉल आणि 12 रन झालेत. आलेला गोलंदाज प्रणय. तसेच यावेळेला पुन्हा एक टॅप केलाय. अगदी आज राहुल घरातूनच पूर्ण विचार करून आलेत की एकतर्फी आज खऱ्या अर्थाने प्रत्येक मॅच मध्ये आपला
कारकीर्द गाजवायची आज मनामध्ये आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरती ती आक्रमकता पाहायला मिळते. नेहमीच चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं, परंतु आज एका आक्रमक भूमिकेमध्ये आक्रमक पवित्रेमध्ये राहुल एक वेगळ्या अंदाजामध्ये क्लासिकल फॉर्म मध्ये राहुल पाहायला मिळतोय. ओहो क्या बात आहे. लेट कट वाईट बॉल स्वतःच सांगितलं आणि स्वतःच मात्र या बॉलवरती रन घेणं योग्यतेचं ठरवलं. लेट कट चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे तुम्हाला स्ट्रोक येणं महत्वाचं आहे. लेट कट स्वीप, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप हे स्ट्रोक तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. टॅप खेळणं महत्वाचं आहे. 1 to 4चं क्रिकेट खेळत असताना या सर्व गोष्टी तुम्हाला येणं महत्वाचं आहे. 3 बॉल आणि 15 एकंदरीत सरासरी धावफलक पाहायला मिळतंय. 15 बॉल आणि 15, 24 बॉल 24 आणि 25 टार्गेट. खूपच सेकंड इनिंग मध्ये फाईट असेल, कारण बऱ्याचसा संघर्षमय प्रवास रॉयल चेंबूर संघाला करावा लागेल. दुसऱ्या डावामध्ये मात्र बरेच कष्ट करावे लागतील. रॅलिंगवर जोर द्यायचा नाहीये. रॅलिंग पासून थोडं दूर राहा. रॅलिंग पासून दूर राहा. रॅलिंगवरचे हात काढा. ओहो क्या बात आहे राहुल. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. जसा हॅनॉय पुढे निसटला तसा राहुल देखील आपली क्षेत्र सोडून 2 धावांसाठी मात्र हा स्ट्रोक आखला गेला. कमालीचा स्ट्रोक. काय बॅटिंग करतोय. 15 बॉल मधील वैयक्तिक 16 धावा राहुलच्या, संघाच्या 17 धावा. अजूनपर्यंत रोहनच्या मार्गी कोणताही बॉल आलेला नाहीये. रोहन बऱ्याच काळापासून नॉन स्ट्राईक एंडलाच थांबलाय. ओहो राहुल पुन्हा एक क्लास, पुन्हा एकदा एक कलात्मक, एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 to go. आज रोशन मात्र प्रत्येक गुणलेखनाच्या माध्यमातून आज बॉल देखील आम्हाला सांगतायत. 1 to go. इथे फेकी केली परंतु रन कंप्लीट होतात. रोहन यासाठीच ओळखले जातात. रोहनची रनिंग मात्र पूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात क्विक अँड फास्ट रनिंग म्हणून ओळखला जातो. एक चपळ खेळाडू आहे रोहन. रन मात्र पूर्ण झाली. 6 बॉल 6 रन आलेत. 18 बॉल आणि 19, 3 ओव्हर 19 रन. पुन्हा राहुल स्वतःकडे स्ट्राईक राखतोय. कसे काय 6 बॉल 7 रन आलेत एकंदरीत या ओव्हरमध्ये. तसेच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जॉली क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय अध्यक्ष श्रीकांत बिर्जे साहेब उपस्थित झाले. तर स्वागत आहे. नेहमीच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील महत्वाचं सहकार्य असतं. जय जवान गोविंद पदकासाठी देखील त्यांची एक महत्वाची कारकीर्द राहिली आहे. त्यांची उपस्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. स्वागत आहे सर. रितेश गव्हाणे म्हणजे 3 गोलंदाजांना मात्र राहुलला थांबवता आलेला नाहीये. तर दरम्यानचा गोलंदाज रितेश, फिरकीचा जादूगार विक्रोईचा हा गोलंदाज मात्र या खेळपट्टीवरती दाखल होतोय. खुल्या गटातील दुसरी मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. आज शनिवारचा दिवस आहे. शनिवारच्या दिवसात आयोजित ही क्रीडा स्पर्धा, एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, 16 संघ दिवस रात्र असलेली ही क्रीडा स्पर्धा. दरवर्षी मात्र या क्रीडा स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला मिळतं, परंतु यंदा मात्र जानेवारीच्या महिन्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली, कारण निवडणुकीमुळे ही क्रीडा स्पर्धा थोडीशी पुढे ढकलली गेली. पहिलाच बॉल वाईड बॉल, एक्स्ट्रा खर्च करून चालणार नाहीये. सलगचे 2 एक्स्ट्रा रन मात्र कुठेतरी पाहायला मिळत आहेत. रितेश गव्हाणे मात्र डाव्या यष्टी बाहेर हे बॉल पिचिंग करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. राहुल नक्कीच चान्स घेणार.
पुन्हा अगदी संयमी शांत. क्या बात आहे राहुल. सिंगल रन मिळतोय. 22 रन झाले तो. इथे संधी होती. इथे मात्र एक विकेट. स्ट्राईकला संधी, नॉन स्ट्राईक एंडला संधी. अपील केली आहे. रनआउट साठी रोहन चिले मात्र सुखरूप आहेत की माघारी जातोय यावर असलेला प्रश्न चिन्ह. पंच म्हणून कामगिरी राजू. गाडी बाजूला करायची आहे. गाडी क्रमांक MH47 0629 MH02 EL 8071 या दोन गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यात. रन मिळाला नाहीये परंतु रनआउट देखील नसेल. पुन्हा राहुल पॉइंटला दिशा दिली आहे. सिंगल रन. रोहन अजूनपर्यंत एकही बॉल रोहनच्या वाट्याला आलेला नाहीये परंतु संघाचं धाव गणित मात्र एक चांगला आकार देताना पाहायला मिळते. राहुल एकतर्फी धावा रचतोय. 23 धावा झाल्यात. पुन्हा एक मनगटी वापर. पुन्हा डिक्लेअर. सिंगल रन. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. 24 रन. 2 बॉल 2 26 आणि 27. एक चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. राहुल मात्र वेगळ्या अंदाजामध्ये. लास्ट 2 बॉल. ओहो क्या बात आहे. क्लासिकल अंदाज. पुन्हा एकदा राहुल सुरवाडे. राहुलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. एकतर्फी मात्र आज कुठेतरी राहुलने ही कामगिरी स्वीकारली आहे. ती कामगिरी पूर्णत्वास नेतोय. वैयक्तिक 22 बॉल 22 राहुल. इथे चान्स घेतला. पुन्हा एकदा 2 रन मिळत आहेत आणि एकंदरीत 27 रन झालेत. 28 धावांचं टार्गेट असणार आहे. त्यातील 23 बॉल मधील 24 धावा मात्र राहुलच्या नावे असणार आहेत. 28 धावांचं समीकरण दुसऱ्या डावामध्ये मात्र आपल्याला पूर्ण करायचे. रॉयल चेंबूर संघाला मात्र एक मोठं आव्हान. MH47 0629 गाडी आपण योग्य जागेवर पार्क करा. MH02 8071 गाडी बाजूला करायची आहे. आपण संकल्प मित्रमंडळाची ही टुर्नामेंट पाहतोय. स्क्रीनच्या माध्यमातून जॉली गोविंद पथक आज या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. जॉली क्रीडा मंडळाचा एक वेगवेगळा इतिहास आहे. कबड्डीच्या माध्यमातून, गोविंद पथकाच्या माध्यमातून आज जॉली क्रीडा मंडळ 42वी मुंबई उपनगर अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये देखील त्यांचा कबड्डीचा बोलबाला राहिला. अंतिम विजेता संघ म्हणून जॉली क्रीडा मंडळाकडे पाहायला मिळालंय. जोश जॉलीचा आणि जल्लोष जोगेश्वरी आईचा हा त्यांचा स्लोगन मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. असं हे जॉलीचं असलेलं पर्व. संकल्प चषक, संकल्प चषकाचा देखील बॅनर आपण पाहतोय. संकल्प आपल्यामध्ये नाहीये परंतु त्याच्या आठवणींना उजाळा देत असलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. 5व्या पर्वातील ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन आज अनेकाने. ऋतिक मुरकर आपण व्यासपीठाजवळ यायचंय. माईकशी संपर्क साधायचा आहे. ऋतिक मुरकर व्यासपीठाजवळ यायचंय. आमचे सन्माननीय भालचंद्र अंबोरे साहेब यांचा बॅनर आपण पाहतोय. त्यांनी देखील आम्हाला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य केलंय. रूमची चावी ना मंडळाच्या रूमची चावी आपल्याकडे असेल तर आणून द्यायची आहे. ऋतिक मुरकर. असं वाटतं. चला मॅच लवकर चालू करायची आहे. आज जॉर्ज 11 कल्याण संघामध्ये आपल्या घाटकोपरचे देखील खेळाडूंची निवड झाली आहे. अखिलेश असेल, आमचा साहिल नवले असेल, हे घाटकोपरचे स्टारकास्ट देखील आज या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
आमचे संदीप ढवळे सर यांना देखील आपण बॅनरच्या माध्यमातून पाहू शकतो. जय जवान गोविंद पथकाचे प्रशिक्षक आहेत. तसेच आमचे सन्माननीय श्रीकांत बिर्जे साहेब यांचं देखील आपण बॅनरवरती पाहू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अशी आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच मान्यवर आपल्याला लाभलेत. 24 बॉल आणि 28 समीकरण रॉयल चेंबूर संघासमोर जॉर्ज संघाने मात्र उभं केलंय. दुसऱ्या डावामध्ये रॉयल चेंबूर संघ या धावांचा डोंगर कशा प्रकारे फोडला जातोय. सलामीवीर आनंद लोके आणि करण पाटील ही जोडी गतवर्षी अर्थातच अलीकडेच पार पडलेली सिद्धी बॅकरची टुर्नामेंट त्या क्रीडा स्पर्धेमध्ये नावारूपाला आलेला नाव कोरलेलं रॉयल चेंबूर संघ आणि त्यात सर्वात उल्लेखनीय मालिकावीरचा किताब मिळवला, सोनसाखळी मिळवली तो अर्थातच करण पाटील. इथे मात्र खेळपट्टीवरती सलामीवीर म्हणून दाखल झालाय. स्ट्राईकला आपण त्या प्लेअरला पाहू शकतो. 24-28 4 धावा अधिक आहेत. तसं पाहता करण देखील प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्वतःला सामावून घेतो. करणसाठी अंडारामचं क्रिकेट जशी मैदानाची भौगोलिक परिस्थिती तसा करण त्या क्रिकेटला सामोरं जातो. 1-4चं असेल तर 1-4 मध्ये देखील तितकाच करणचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. मॅच ऑन होते, मॅच चालू होते. पहिली ओव्हर ऋतिक गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकाची गोलंदाजी स्वीकारतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना ओहो क्या बात आहे. करण अगदी शेवटच्या क्षणाला मात्र मनसुबा बदलला. कुठेतरी लेग फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा होता परंतु बॉलचा विचार करता त्याने लेटकट केला सिंगल रनांसाठी. मॅच चालू झाली आहे, मॅच सुरुवात झाली आहे, धावांचं गणित सुरू झालंय. धावकल फलकावरती मात्र इथे आखणी केली जाते एका रनाची. इथे मात्र लेग पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल. रॅलिंग पासून सर्वांनी दूर राहा, हात काढायचे आहेत. रॅलिंगवर जोर देऊ नका. सगळ्यांनी मागे व्हा, सगळ्यांनी मागे व्हा. डिसिजन मध्ये अडथळा निर्माण होईल, प्लीज मागे व्हा. इथे मात्र एक्स्ट्रा मिळालाय, नो बॉल मिळालाय. इकडे मागे रॅलिंग वरती हात काढायचे आहेत. बाउंड्रीवर बाउंड्रीवर पुन्हा एका लेग पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल रन. म्हणजे जी पहिली इनिंग मध्ये बॅटिंग राहुलने केली तीच अपेक्षित बॅटिंग करणकडनं पाहायला मिळते का. करणने 2 बॉल तर चांगल्या प्रकारे दिशा दिली आहे बॉलला, परंतु उर्वरित बॉल करणला देखील धावांना आकार द्यावा लागणार आहे. या जोडीला धावांचं गणित उलगडावं लागणार आहे. रॉयल चेंबूर संघाचा विचार करता बरेच बॅटर आहेत परंतु सलामीवीर जोडीला काही काळ सातत्य टिकवून ठेवावं लागेल. ओहो पुन्हा एक चांगला स्ट्रोक. वेगाला मात्र केवळ दिशा दिली जाते. आलेला बॉल कशा प्रकारे कोणत्या दिशेला पाठवायचा याचं उत्तम उदाहरण मात्र करण आपल्या बॅट मधून पाहायला मिळतंय. प्लीज रॅलिंग वरनं सर्वांनी दूर राहा. व्हाईट शर्ट काका इथे पुन्हा लेटकट करण्याचा प्रयत्न होतोय. लेग बाईज आहे, लेग बाईज रन मिळालाय. सिंगल रन. 4 बॉल ना, 4 बॉल 5 रन झालेत. म्हणजे ही मॅच देखील आकार दिला जातोय. ही मॅच देखील तयार केली जाऊ शकते. या मॅच वर देखील नाव कोरलं जाऊ शकतं परंतु त्यासाठी तुमचा अट्टास, तुमची जिद्द, तुमचा आत्मविश्वास तितकाच महत्वाचा आहे. हो करण क्या बात आहे. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. कराने पहिली इनिंग पाहिली, कराने पहिल्या इनिंगचा विचार केला, त्यातील असलेल्या काही गोष्टी कराने देखील स्वीकारल्यात आणि त्या जाणीवपूर्वक जबाबदारीने करण सेकंड डावाला सामोरं जातोय.
व्यूहरचनेमध्ये बदल केलाय, फिल्डिंग फॅक्टर काहीसं वेगळ्या प्रकारे आखलंय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. पुन्हा लेग फाईन क्षेत्रामध्ये क्या बात आहे करण, एक चांगल्या अंदाजामध्ये करण पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 1 ओव्हर 7 रन झालेत पहिल्या डावाचा. तर पूर्ण सांग P8 पर P पण पुन्हा येतच नाही कोण गाडी. MH02FP8159 ही गाडी आपण लवकर बाजूला करायची आहे. MH47B0629 गाडी बाजूला करायची आहे. MH02EL8071 प्लीज सहकार्य करा. रॅलिंग पासून सर्वांनी दूर राहा. रॅलिंग वर जोर देऊ नका. काका, व्हाईट शर्ट काका, हिंदीमध्ये बोला. वाईट तर कळालं इंग्लिश मध्ये. तिथे व्हाईट शर्ट आहे, इकडे रेड शर्ट आहे, इथे परत ब्लॅक शर्ट आहे. सगळ्यांनी लांब व्हा रॅलिंग पासून. मयुरेश नेक्स्ट ओव्हर. मयुरेश स्ट्राईकला. आता मात्र आनंद लोके. आनंद 1-2-4चं क्रिकेट तितक्याच चांगल्या दर्जाचं खेळतात. आनंदाला 1-2-4चं क्रिकेट तितकंच चांगलं आवडतं. ओहो, आनंद चान्स होता, लॅबोने हा चान्स मिस केलाय. ही विकेट येणं महत्वाचं आहे. असलेलं सातत्य तोडणं तितकंच गरजेचं होतं. पुन्हा स्ट्राईकवर करणं. पॉवर प्लेची 1 ओव्हर आहे, ती कोणत्या ओव्हरमध्ये स्वीकारली जाते, तिसरी की चौथी, तीच उत्सुकता प्रत्येकाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, पुन्हा दिशा दिली आहे, सिंगल मिळतोय. इथे मात्र आलाय डॉट बॉल. यतिराज बाबू होते. स्टेप आउट केला. एक चांगला स्ट्रोक करणच्या बॅट मधून मी विकेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला. अखिलेशने मात्र चांगला थांबवलाय. एक चांगला चान्स घेतला होता करणने. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर असा काही चान्स घेतला तर नक्कीच बाउंड्री पासून मात्र करण दूर राहणार नाहीये. सिंगल रन मिळाला, स्ट्राईक रोटेट झालीये. लास्ट बॉल असेल, शेवटचा बॉल. एक बॉल मात्र आता वर होताना पाहायला मिळेल. इथे चान्स घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. आनंद लोके. आनंदाने मात्र इथे मात्र डॉट बॉल करत असताना संघांमधील आणखी अडचणीत वाढ निर्माण केली आहे. मॅच थोडीशी कठीण झाली आहे, परंतु अशक्य नाहीये. दोन ओव्हर आणि 10 रन झालेत. अजूनही 12 बॉल आणि गरज आहे. 18 रनांची गरज. 28 धावांचं हे समीकरण. रॉयल चेंबूर संघाच्या वाट्याला आलेलं हे समीकरण. या जोडीच्या माध्यमातून हा पाठलाग झालाय, परंतु जो पाठलाग करत असताना अजूनही मॅच बरीच कठीण आहे. त्या कठीण परिस्थितीमधून करण मात्र स्ट्राईकला. इथे घेतलाय चान्स करणने. किती रन मिळालेत? एकंदरीत डिसिजन अजून झालेला नाहीये, निर्णय कळवला जाईल. चौकार की 2 रन. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय करणच्या बॅट मधून. करणने चान्स घेतला.
2 रन असतील. थोडीशी दिशा मात्र चुकली आहे करणची. रनांचं गणित आणखी 2 ने पुढे गेलं असतं पण 2च धावा मिळत आहेत. रॅलिंग सोडा मित्रांनो रॅलिंग पासून दूर राहा. त्या रॅलिंगवर कोणीच जोर देऊ नका. यावेळेला एक्स्ट्रा वाईट बॉल. मॅच अजूनही तयार होऊ शकते. अजूनही मॅच मधील तसं पाहता दोन्ही संघांकडे समसमान बरोबरी आहे. करण मॅच तयार करू शकतो. आनंद मॅच तयार करू शकतो. चालू मॅच जॉर्ज 11 कल्याण. रॉयल चेंबूर इथे चान्स घेतला परंतु रोहनकडे मात्र मिड विकेटच्या माध्यमातून बॉल थांबवलाय. रोहनला भेदून बॉल गेला असता तर चौकार होता. यावेळेला आणखी एक डॉट बॉल. म्हणजे जवळपास मॅच मधील चौकारांची संख्या वाढताना पाहायला मिळेल कारण एकंदरीत धावा 3 बॉल झालेत ना बरोबर. 3 बॉल आणि 13 झालेत. ओहो क्या बात आहे. करण पाटील हीच ती ओळख. हाच तो करण, हाच तो अंदाज आणि हाच तो टायमिंग करणचा. ज्या स्ट्रोकची आतुरतेने वाट पाहिली जात होती या टाळ्यांचा आवाज मात्र प्रेक्षकांकडनं येणं अपेक्षित होतं तो मात्र कडकडाट पाहायला मिळाला. चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला स्क्रीनवर रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अखिलेशला जागाच देखील मिळाली नाहीये. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा विचार कारण शेवटची ओव्हर पॉवर प्लेची असणार आहे त्यामुळे कदाचित करण हा विचार करतोय. 5 बॉल 18 झाले. अजूनही मॅच 7 बॉल आणि गरज आहे 10 रनांची. मॅच अजूनही तितकीच दोन्ही संघांकडे आहे. 7 बॉल आणि 10 रनांची मॅच. काय मॅच रंगते. काय मॅच मधील चुरस वाढतोय. काय मॅच आनंद देते. काही बॉल डॉट झालेत परंतु त्यातूनही मॅच तयार होते. रॉयल चेंबूर आणि जॉर्ज 11 कल्याण या 2 संघांमधून सुरू असलेली व्यावसायिक गटातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. आनंद देखील एक योग्यच गोष्ट केली कारण सिंगल डिक्लेअर घेतले आणि स्ट्राईक करणकडे आले. 6 बॉल 9 लास्ट ओव्हर पॉवर प्ले. इथे मात्र करण आता चान्स घेईल. इथे चान्स घ्यावा लागेल. इथे चौकार आखावा लागेल. इथे काहीतरी गोष्टी घडवाव्या लागतील. राहुल येतोय. 6 बॉल आणि 9 रनांची गरज. ही मॅच जर करणने तयार केली. करणची नेहमीच चर्चा असते. करणचा नेहमीच बोलबाला असतो परंतु आज एक वेगळी चर्चा मात्र करणची या जोगेश्वरी परिसरामध्ये पाहायला मिळेल. काही डॉट बॉल त्या कारणाने हे समीकरण इथपर्यंत आलंय परंतु अजूनही समीकरण बदलता येऊ शकतं. राहुल इथे मात्र सज्ज होतोय. ही ओव्हर राहुलकडे असेल. गाड्यात लपून टाकले चांगलं 3दा आवाज दिला आलं नाही. ओहो इथे मात्र एक्स्ट्रा भर घालते. मॅच मात्र 2 धावांवर आहे. मॅच रंगते. मॅच बदलते. इथे 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 संधी आणि त्या संधीतून मात्र हा रन आउट. करण ही रिस्क घेतली रन साठी. ती रन आउट झालाय. आनंद लोके हा पहिला विकेट रॉयल चेंबूर संघाला. MH04 EU 6065 ही गाडी देखील आपण बाहेर मेन गेटवर लावली आहे. प्लीज योग्य जागी पार्क करा. MH02 FW
3021 होंडा ऍक्टिवा ही गाडी देखील बाहेर आहे. फेजर आहे. MH04EU6065 फेझर ही बाईक आपलीच लवकर बाहेर करायची आहे. रोहन येत आहेत. आता भंगाराकडे भेटा. रोहन साळुंके. एक चौकाराची मॅच आहे. इथे मात्र चान्स घेतला. इथे रनआउटची संधी. आणखी एक झटका. आणखी एक विकेट. मॅच पुन्हा थोडस वेगळ्या वळणावरती. मॅच कलाटणी घेते. पुन्हा जॉर्ज 11 कल्याण संघाने पुन्हा एकदा रॉयलकडे जात असती मॅच ती पुन्हा खेचून पुन्हा मागे आणली आहे. राहुलची गोलंदाजी. राहुलचा अंदाज गोलंदाजीचा. राहुलला मिळालेले 2 रन आउट पुन्हा कमबॅक करून देत आहेत. 2 बॉल झालेत. 4 बॉल आणि गरज आहे खाली कोण आलं? 8 रनांची. खाली कोण आलं? इथे स्टिपवून खेळण्याचा प्रयत्न करणसाठी अपील झाली परंतु करण मात्र सुखरूप आहे. करण चान्स घेतोय. करण मॅच बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. 3 बॉल आणि आता मॅच आहे 8 रनांची. 2 चौकाराची मॅच आहे. करणकडून ती क्षमता आहे. मॅच बदलली जाऊ शकते परंतु त्या करणला ते चौकार आखावे लागतील. रॉयल चेंबूर की जॉर्ज 11 कल्याण कोणाच्या नावावरती मॅच होते. आणि इथे चान्स घेत असताना बॉक्स आउट होतोय. म्हणजे जवळपास आता मात्र रॉयल चेंबूर मात्र पूर्णतः डगमळलाय. आता मात्र रॉयल चेंबूर संघाची परिस्थिती पूर्णतः कोलमडली आहे. रिव्ह्यू स्वीकारलाय. चला फेअर डिलिव्हरी झाली आहे आणि रिव्ह्यू अनसक्सेस होतोय. नवीन बॅटरला यावं लागेल. कुणाल आलेत. लास्ट 2 बॉल. रोशन 2 बॉल बाकी आहे ना. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल. 8 रनांची गरज. कारण होता मॅच होती. कारण गेला मॅच निसटली. कारण 2 बॉल 8 रन आता मात्र थोडस कठीण आहे परंतु कुणालने काही जादू काही किमयागारी काही आविष्कार घडवला तर नक्कीच कुणाल देखील माघारी. कुणालची देखील विकेट. लास्ट बॉल. एक चांगला पिचिंग केला बॉल. स्क्रीनवर आपण पाहू शकतो कसा स्टेप आउट झाला कसा स्टंपिंग आउट झाला. कुणाल सॅम्युअल आलेत. म्हणजे जवळपास ही मॅच आता दांडीगुल होते आणि जॉर्ज 11 कल्याण विजय निश्चित झालाय. अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल श्रीकांतजी बिर्जांना विनंती करेल की त्यांच्या
उल्हासनगरवरून आला होता आणि आज जॉर्ज 11 कल्याण आमच्या श्रीकांत बिर्जे यांच्या हस्ते वॉच. उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा, कधी पण चेहऱ्यावर त्याचा स्माईल आहे. मॅच कशी असू दे, त्यानंतर ही कॅप आहे, कॅप पण घालून खेळायची लाभो. छोटा पॅकेट बडा धमाका आणि त्यानंतर ऋतिकाच्या हातातून देखील हे कॅश प्राइज 500. लाभो बोलतो सुधांशू हॉटेलला एक मस्त चिकन तंदुरी खाऊन जाईल. त्यानंतर ही टी शर्ट पण आहे, प्लेअर ऑफ द मॅच ही टी शर्ट. लाभो 2 हात कमी पडतील एवढं पारितोषिक आहे. खूप चांगला खेळ लॅबोने केला. वेल प्लेड. लॅबो दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळतो, पण 2 शब्द ऐकेल आणि खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. चला टॉस तिथे ग्राउंडवर करून घ्या अल्पेश. खेळायची का?